नवीन विषयावर बोलणार आहे तो म्हणजे वंध्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटी. आजच्या या नवीन पिढीमध्ये किंवा आपण म्हणूयात साधारण एक 10 ते 15 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप तीव्रतेने जाणवणारा महत्त्वाचा अडथळा किंवा महत्त्वाचा प्रॉब्लेम की जो वैवाहिक जीवनामध्ये खूप तीव्रतेने जाणवत आहे तो म्हणजे गर्भधारणा होण्यामध्ये खूप मोठा अडथळा. गर्भधारणा ही सहज किंवा सुलभ पहिल्यासारखी होणं हे खूप मुश्किल झालेलं आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये किंवा काही पुरुषांमध्ये खूप या वंध्यत्वाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. याच्यामध्ये शहरी किंवा ग्रामीण असं पहिले विभाजन होत होतं, पण यामध्ये आत्ता सध्याच्या कंडिशनमध्ये की ग्रामीण भागामध्ये याचे रुग्ण नाही आहेत आणि शहरी भागामध्ये रुग्ण खूप आहेत असा कोणताही रेशो राहिलेला नसून प्रत्येक ठिकाणी सेम परिस्थिती दिसत आहे. त्याचप्रमाणे या गर्भिणी अवस्थेमध्ये जाण्यासाठी स्त्रीला कोणकोणते अडथळे निर्माण होत आहेत किंवा कोणकोणते त्रास होत आहेत आणि त्याचे निराकरण कसे करायला पाहिजे, हे अडथळे तयार कधीपासून होतात किंवा याची शहानिशा कधीपासून करणं गरजेचं आहे हे आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे. जसे की घरातील मोठे व्यक्ती सांगत असतात किंवा आई वडील सांगत असतात की लग्नापूर्वी जर एखाद्या मुलीमध्ये किंवा मुलामध्ये काही शारीरिक दोष असतील तर ते त्या वेळेला योग्य ट्रीटमेंट घेऊन किंवा योग्य सल्ला घेऊन त्याचे निराकरण करणं गरजेचं आहे. त्यामुळे लग्नापूर्वी जर तुम्ही हे दोषांचं पूर्णपणे बॅलन्स केलेले असतील तर त्याचा तुम्हाला वैवाहिक जीवनामध्ये कोणताही त्रास होणार नाही. तरी पण काही स्त्रियांना वैवाहिक जीवनामध्ये म्हणजे थोडक्यात लग्नानंतर काही त्रास उद्भवू लागतात. जसं की काही स्त्रियांमध्ये मासिक धर्म हा व्यवस्थित असतो परंतु तरीही त्यांना पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणजेच आपण म्हणूयात की PCOD आम्ही ज्याला म्हणतो हा त्रास असू शकतो. गर्भाशयाच्या अंतस्तरांमध्ये काहीतरी बदल होत असतात, त्यामुळे गर्भाशयाचे विकार होऊ शकतात. तसेच काही मुलींचे मासिक धर्म हे विवाहानंतर थोडेसे बदलायला सुरुवात होते किंवा त्याच्यामध्ये काही तक्रारी तयार होतात. काही मुली ह्या स्थूल होऊ लागतात, काही मुली ह्या अतिकृश असतात. तर अशा प्रकारे आर्तव म्हणजे आपण ज्याला रज म्हणूयात स्त्रियांचा मासिक धर्म याच्यामध्ये असणारी दृष्टी, शुक्र धातू याच्यामध्ये असणारी दृष्टी किंवा एखादी रचनात्मक विकृती की ज्याच्यामध्ये गर्भाशयाचा आकार, गर्भाशयामध्ये असलेले स्तर हे व्यवस्थित नसणं. त्याचबरोबर तिसरा पार्ट आहे की शारीरिक कोणत्या तरी व्याधी असणं किंवा शारीरिक दोष असणं हा स्त्रिया किंवा पुरुष या दोघांमध्येही असू शकतो. कोणताही व्यसनाचा भाग आहे आणि ज्याचे दुष्परिणाम होऊन शरीरावर काहीतरी परिणाम दिसत आहेत, तर या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण जर आपण केलं तर ती पूर्णपणे वंध्यत्वाकडे जाणारी वाट तयार होत असते. स्त्रियांचे शारीरिक व्याधी, नवीन तयार झालेले व्याधी, वैवाहिक जीवनात येणारे अडथळे, व्यवयासंदर्भात येणाऱ्या अडचणी, त्याचबरोबर गर्भाशयाशी संबंधित कोणत्याही तक्रारी, मासिक धर्मासंबंधित कोणत्याही तक्रारी, त्याचबरोबर ओव्हरी म्हणजेच आपण PCOD ज्याला आपण पॉलिसिस्टिक ओव्हरीज, सिस्टिक ओव्हरीज असं म्हणतो, या संदर्भातल्या तक्रारी, अगदी गर्भाशयामध्ये असणारं एखादं पॉलिप असणं किंवा फायब्रॉइड असणं, फायब्रोसिस असणं, या प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या, त्याचबरोबर गर्भनलिकेमध्ये असणारे अडथळे किंवा पूर्वी गर्भधारणा झालेली आहे पण ती कोणत्या तरी कारणामुळे टिकत नाही आणि गर्भस्राव, गर्भपात या गोष्टींना सामोरं जावं लागत आहे. तर या सर्व प्रकारच्या अनेक पद्धतीने आपण ट्रीटमेंट करतो आणि त्यानुसार त्या स्त्रीला किंवा एक वंध्यत्व दूर करण्यासाठी, तिच्या आरोग्यासाठी आपण नक्कीच औषधी उपचार आणि पंचकर्म उपचार करून तिला. आता आपण जी सविस्तर कारणे पाहत होतो ती सगळी प्रायमरी इनफर्टिलिटी याच्या अंडर येतात. म्हणजेच काय की सर्वात प्रथम गर्भधारणा होण्यामध्येच अडथळा तयार होतो आहे आणि त्यासाठी अशी विविध प्रकारची कारणे असू शकतात. याच्यामध्ये गर्भाशयातले काही ट्यूमर किंवा काही ग्रंथींचे दोष असाही स्वरूपाचे कारण असू शकते. त्याच्यानंतर दुसरा टप्पा येतो तो म्हणजे सेकंडरी इनफर्टिलिटी. सेकंडरी म्हणजेच काय की पहिले मूल आहे, पहिल्यांदा गर्भधारणा झालेली आहे आणि त्याच्यानंतर दुसरी गर्भधारणा होत असताना पुन्हा काहीतरी त्रास होत असतात किंवा पहिला गर्भधारणा होते परंतु तो गर्भ टिकत नाही किंवा गर्भस्राव होतो, गर्भपात होतो, ज्यालाच आपण मिसकॅरेज, मिस्ड अबॉर्शन अशा काही टर्म्स वापरतो. तर हे गर्भ न टिकणं किंवा 9 महिने गर्भ व्यवस्थित न राहणं यालाही अनेक कारणे असतात. याचाच अर्थ की जसं आपण एका पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की गर्भधारणा होण्यासाठी ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज या 4 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आणि व्यवस्थित असणं गरजेचं आहे.
त्याचप्रमाणे ऋतुक्षेत्र म्हणजे आपण ज्याला म्हणूयात की स्त्रीचा ऋतुकाल म्हणजेच मासिक धर्म, ऋतूनंतर क्षेत्र हा पार्ट येतो. क्षेत्र म्हणजे गर्भाशय की ज्याच्यामध्ये 9 महिने गर्भ हा वास्तव्याला राहणारा असतो. त्यामुळे ती गर्भ राहण्याची जी काही जागा आहे ती अतिशय हेल्दी आणि सुरक्षित असायला हवी. नंतर पुढचा तिसरा टप्पा जो येतो तो म्हणजे अंबू, म्हणजेच आपण ज्याला म्हणायचं की स्त्रीचा रसधातू आणि इनडायरेक्टली गर्भाशयामध्ये असणारं एक प्रकारचं फ्लुइड की जे पुढे अमनिओटिक फ्लुइड गर्भाला पूर्णपणे पोषण आणि संरक्षण देत असतं. आणि सगळ्यात शेवटचा आणि चौथा पार्ट असतो तो म्हणजे बीज की ज्यामध्ये स्त्री बीज आणि पुरुष बीज या दोनही घटकांचा इक्वली इम्पॉर्टन्स तिथे असतो. दोन्हीही बीज हे व्यवस्थित हेल्दी आणि पूर्णत्वाचे असणं महत्त्वाचं आहे. या गर्भधारणेमध्ये विकृती तयार होण्याची काही कारणे आपण थोडक्यात पाहूयात. याच्यामध्ये नैसर्गिक वेग म्हणजे थोडक्यात काय की मला भूक लागली आहे, मला मूत्रविसर्जन करायचं आहे, झोप येते आहे, शिंक येते आहे, खोकला येतो आहे, तर या सगळ्या नैसर्गिक वेगांचं जर मी धारण करत असेल की ज्यालाच वेगधारण असं म्हणतात, म्हणजेच मला शिंक आली आहे पण मी शिंकत नाही आहे, मला भूक लागली आहे पण मी जेवत नाही आहे, मला झोप आली आहे पण मी झोप घेत नाही आहे, विश्रांती घेत नाही आहे, या सगळ्या अवरोध करणाऱ्या गोष्टी जर वारंवार होत असतील तर हाच नियम तुमचा शुक्र धातू संदर्भातही लागू होतो. जसं की व्यवहार करत असताना इच्छा असणं आणि इच्छा नसणं या दोनही गोष्टी महत्त्वाच्या असतात. याच्यामध्ये जर कोणत्याही स्वरूपाचं वेगधारण होत असेल तर मात्र त्याच्या विकृती किंवा त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत असतात आणि म्हणूनच वेगधारण हे कधीही करू नये. जसे वेगधारण करू नये तसेच कोणताही वेग किंवा कोणतीही गोष्ट ही अतिप्रमाणात होता कामा नये. जसे की तुम्ही जर व्यायाम करत असाल तर तो अतिव्यायाम, चालत असाल तर अतिप्रमाणात चालणं की जे माझ्या शरीराला गरजेचं नाही किंवा माझ्या शरीरासाठी योग्य नाही. व्यवहार करत असाल तर तो अतिप्रमाणात व्यवहार करणं किंवा आहार घेत असाल तर तो अतिप्रमाणात आहार घेणं, अशी कोणतीही गोष्ट की जी मला निसर्गाने दिलेल्या क्षमतेपेक्षा जर मी ती जास्त प्रमाणात किंवा अतिप्रमाणात करत असेल तर ती कधीही माझ्या शरीराला हानिकारक होणार आहे. तरुण वयामध्ये ती काही प्रमाणात बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु त्याच्यामुळे जी दोष संचिती किंवा दोष विकृती होत असते त्याचे परिणाम हे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात गर्भविकृतीमध्ये किंवा गर्भधारणेच्या अडथळ्यामध्ये किंवा आणखीन व्याधी उत्पत्तीमध्ये येऊन त्या गोष्टी तुम्हाला पुन्हा त्यांचे निराकरण करण्यासाठी भाग पाडतात. यामध्ये आपण थोडीशी हिस्ट्री घेताना पाहतो की जर स्त्री वंध्यत्वामध्ये आपण हिस्ट्री घेत असेल तर तिथे तिच्या आईला, बहिणीला, मावशीला जर कोणता त्रास असेल किंवा मासिक धर्मामध्ये काही विकृती असेल किंवा जर मूल होण्यामध्ये अडथळा असेल, खूप उशिरा मूल झालं असेल तर ही गोष्ट मात्र त्या स्त्री वंध्यत्व ट्रीटमेंट करत असताना विचारात घेणं खूप महत्त्वाचं असतं. तसेच सेम पुरुष वंध्यत्वामध्ये असणारी जी गोष्ट आहे तीही, जसं की मुलाचे वडील, मुलाचे काका किंवा मुलाचा सख्खा भाऊ याच्यामध्ये कोणालाही गर्भधारणा होण्यासाठी किंवा त्यांना अपत्य होण्यासाठी जर वेळ लागला असेल किंवा खूप उशिरा मूल झाले असेल किंवा काही जणांना मूल झालेलेच नाही असं जर कुठे हिस्ट्रीमध्ये आढळत असेल तर त्यानुसार त्या दाम्पत्याचं किंवा त्या पुरुषाच्या ट्रीटमेंटमध्ये या गोष्टीचा विचार होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे स्त्री आणि पुरुष या दोघांचीही अगदी सविस्तरपणे हिस्ट्री घेतल्यानंतर त्यांना जो काही लागणारा योग्य पद्धतीचा आहार विहार, औषधोपचार आणि जर गरजेचे असतील तर काही पंचकर्म उपचार या सर्व गोष्टींचा सल्ला आणि त्या गरजेनुसार ट्रीटमेंट्स आपण या सगळ्या ऑनलाईन कन्सल्टेशनमध्ये समाविष्ट करत आहोत. त्यामुळे या पूर्णपणे ऑनलाईन कन्सल्टेशनचा तुम्ही लाभ घ्या. त्यानुसार तुम्हाला गरजेच्या असतील त्या गोष्टींचे, शंकांचे निरसन करून घ्या आणि एक सुंदर असे आणि एक हेल्दी असे अपत्य प्राप्ती करून घेण्यासाठी स्वतःहून काही गोष्टींचा प्रयत्न करा. खूप गोष्टी खूप ठिकाणी किंवा खूप औषधोपचार करून झालेला आहे आणि आता मला कोणतीही ट्रीटमेंट घेण्याची इच्छा नाही, या टप्प्यावर पोहोचणं हे खूप नैसर्गिक किंवा स्वाभाविक आहे. परंतु ही आपल्यावर टाकलेली कुठली तरी जबाबदारी किंवा एखादं काम आहे असं न समजता
मला एक छानसं आणि छोटंसं बाळ हवं आहे आणि म्हणून मला काही प्रयत्न करायचे आहेत की जे पूर्णपणे प्रामाणिक असणार आहेत, असं आपण स्वतःला जेव्हा मनाला समजावून सांगू आणि त्यानुसार काही ट्रीटमेंट किंवा औषधोपचार घेऊ, तेव्हा नक्कीच त्या गोष्टीचे खूप उत्तम असे फळ मिळते आणि या वंध्यत्व या मोठ्या आजारापासून किंवा विकारापासून आपण पूर्णपणे सुटका मिळवू शकतो. या सर्व विकारांवर किंवा वंध्यत्वाच्या सर्व प्रकारांवर आयुर्वेदामध्ये अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट्स किंवा औषधोपचार, रसायन चिकित्सा, वाजीकरण चिकित्सा, शुक्रवृद्धिकर चिकित्सा या वेगवेगळ्या प्रकारच्या चिकित्सा लिखाण करून ठेवलेल्या आहेत. योग्य असे मार्गदर्शन करून आणि आहार विहाराचे पूर्णपणे नियमन देऊन तिला पूर्णपणे यातून बाहेर काढून एक छान असं अपत्य प्राप्त करून देण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. त्याचबरोबर पुरुषांसाठीही पुरुषांमध्ये असणारे शुक्रधातूची कमतरता किंवा अल्पसंख्या असणं किंवा काही वेळेला अगदीच पूर्णपणे अझूस्पर्मिया असणं, त्याचबरोबर व्यवायासंदर्भात असणाऱ्या त्या तक्रारी, आणखीन स्थूलता किंवा स्थौल्यामुळे येणाऱ्या आणखीन प्रकारामध्ये जे काही व्याधी तयार होत असतात, या सर्व गोष्टींवर आपण योग्य तो उपचार करून त्यानुसार त्यांना ट्रीटमेंट देऊन वंध्यत्वापासून मुक्त करू शकतो. नेहमीप्रमाणे या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आणखीन व्हिडिओंना कनेक्टेड राहा. धन्यवाद.